वनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून आपण नासिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नासिकेत ग्रंथाचा 8वा अध्याय आपला सुरू आहे. ह्याचा शेष भाग आज आपण बघणार आहोत. 8वा अध्यायामध्ये 4 द्वार सांगितलेले आहेत यमपुरीचे. तर आज 4था दिवस आहे 8व्या अध्यायाचा. एका एका द्वाराला एक दिवस गेला. आज शेष भाग आहे. तर 4थं जी द्वार आहे यमपुरीचं पूर्वद्वार प्रथम सांगितलं. त्याच्यानंतर उत्तरद्वाराचं वर्णन केलं. त्यानंतर पश्चिम द्वार आणि आता दक्षिण द्वार. दक्षिण द्वार हे जे द्वार आहे ती पापी लोकांना ज्या द्वारानं घेऊन जातात ते हे दक्षिण द्वार आहे. अति दुर्घट दुष्ट लोक, आघोरी कर्म करणारे लोक ह्या दक्षिण द्वारानं नेतात. कुकर्म करणारे त्यांना नेण्यासाठी हा दक्षिण द्वाराचा मार्ग आहे. आणि ह्या दक्षिण द्वाराच्या मार्गाचं भयंकर असा हा मार्ग आहे. ज्या प्रकारचं आपण इथं ह्या मनुष्य जन्मामध्ये भयंकर असं पाप करतो, परंतु त्याच्यापेक्षा 1000 पटीनं भयंकर तिथं आपल्याला भोगावं लागतं. त्यामुळं इथं पापकर्म करून उपभोग घेताना, पापकर्म कशाकरता करतो? उपभोगासाठी, सुखसुविधा प्राप्त करण्यासाठी. परंतु ऐसा कोई भोग नहीं जिसके पीछे रोग नहीं. कोणताच भोग असा नाही त्याच्या पाठीमागं दुःख नाही. त्यासाठी हा दक्षिण मार्ग अशा लोकांसाठी भयंकर कृतांताचे कटंक असे यमदूत तिथे असतात. ती यमदूत किती आहेत ह्याची गणतीसुद्धा नाही. अनेक यमदूत काळकुट्ट असे भयंकर असे किती आहेत ह्याची संख्यासुद्धा मोजता येत नाही. एवढे तिथं यमदूत असतात. आणि लोकसुद्धा पूर्वद्वाराने लोक कमी असतात, उत्तरद्वाराने सुद्धा कमी असतात. द्वार मोठे मोठे आहेत पण लोक तिथून जाणारे कमी आहेत. आणि पश्चिम द्वाराने जे जातात ती थोडे मध्यम असतात. परंतु ह्या दक्षिण द्वारामध्ये अतिशय गर्दी आहे लोकांची. कारण इथं पापी, सगळे पापी लोक ह्याच्यामधून जातात. आणि एवढ्या लोकांना सांभाळण्यासाठी, एवढ्या लोकांचं पापपुण्याचा झाडा घेण्यासाठी, झाडाझडती घेण्यासाठी यमदूतसुद्धा तेवढेच तिथं आहेत. असे जे लोक, जे प्राणी आहेत इथं प्राण्याला घेऊन येतात तेव्हा ते हाका मारतात. ह्या पापी प्राण्याला म्हणजे ह्यांच्या जीवात्म्याला जेव्हा यमदूत, काळदूत घेऊन जातात, काळदूताची झडप पडल्याबरोबरच त्यांच्या दुःखाला सुरुवात होते. ज्याप्रमाणे मांजर उंदराला पकडल्याबरोबर दात घुसवितो मधी त्या उंदराच्या शरीरामध्ये, परंतु पिलाला पकडताना मात्र अलगद दात लागणार नाही याची काळजी घेतो. तसंच काळकृतांत जे आहेत ते ह्या पापी लोकांना पकडल्याबरोबर त्यांना दात घुसवल्यासारखं त्यांना शिक्षा देतात. मग ही शिक्षा भोगताना ते लोक रडतात, आरडतात, शंख करतात, म्हणजे मोठमोठ्यानं
दुःख करतात. मार्ग भयानक आणि अंधकाराचा असून हा दक्षिणद्वाराचा मार्ग कसा सांगितला? भयानक असा, भीतीदायक आणि किट्ट अंधार आहे त्या मार्गावर. त्यांना आणि त्या मार्गावर अंधार तर आहे, परंतु अनेक प्राणी आहेत. विंचव, सर्प असे प्राणी ते त्या जीवात्म्याला तिथं जे शरीर प्राप्त झालेले ती भोगण्यासाठी त्याच्यावर सोडतात. त्याच्या डोळ्यामध्ये सांगितलं कालच, विंचव डंख मारतात. पुन्हा जिभेला डंक मारतात. डोळ्यामध्ये का डंक मारतात? तर डोळ्याने पाप केलेलं असतं. पापाची सुरुवात बऱ्याच लोकाची वासना, एक तर लोकाच्या पापांची सुरुवात डोळ्यातूनच होते. म्हणून विंचव डोळ्यामध्ये डंक मारतात. जिव्हा छेदतात, जीभ असते ती कापतात किंवा जिभेला साप ढसवतात, साप चावतात. विंचव जिभेला डंक मारतात. का डंक मारतात? तर ह्या जिभेनं कधी चांगलं काही केलेलं नाही, इथं नामस्मरण केलेलं नाही, कुणाची चांगली साधू संताची स्तुती केलेली नाही किंवा सत्य बोललेली नाही ती जीभ. असत्याचा ज्या जिभेनं इथं मनुष्य जन्मामध्ये सहारा घेतला, त्या जिभेला विंचव आणि सर्प डंक मारतात. ज्या नेत्राने पाप केलं त्या नेत्राला हित आणि शिश्न म्हणजे मूत्रमार्ग, ज्याने वासना सुखाचा व्याभिचार केला, भोग घेतला, त्या लोकाच्या शिश्नाला सुद्धा विंचव साप डंक मारतात. वृश्चिक साप ढसविल्यामुळे प्राणी हलकल्लोळ करतात. ढसविल्याबरोबर प्राणी खूप मोठमोठ्यानं किंकाळतात, ओरडतात. तसेच हातापायातून दृढ श्रंखळा घालून वरून लोखंडाच्या पहारीने मारतात. हातपाय त्यांचे साखळदंडानं बांधलेले असतात. त्यांना हात वरीसुद्धा करता येत नाही, मारू नका म्हणून. अशा रीतीने भूत प्रेत मेळ्याच्या विशाल वनात आणतात. साखळदंडांना हातपाय बांधून जिथं भूत प्रेत आहेत किंवा सिंह, व्याघ्र, शार्दूल, रीछ असे जे क्रूर प्राणी, ज्यांच्याकडं दया अजिबात नाही, धरतात आणि खातात हे प्राणी कोणत्याही दुसऱ्या प्राण्याला. असे जे प्राणी असतात आणि भूत प्रेत असतात तिथं नेऊन टाकतात. कसं टाकतात? साखळदंडानं हातपाय बांधून तिथं नेऊन टाकतात. आपण इथं जे कर्म करतो ना, तेवढं क्रूर कर्म इथं केलेलं नसलं तरी इथल्यापेक्षा 1000 पटीने तिथं भोग जास्त आहे. कसा? तर बघा तुम्ही, पेरताना आपण एकच दाणा पेरतो, पण उगवल्यानंतर कणीस उगवून येतं. त्या कणसातले दाणे मोजून बघा, 1000च्या वर असतील. तसं सत्कर्म आणि दुष्कर्म कोणतंही करा, तुम्ही सत्कर्म जरी केलं तरी त्याच पटीनं, त्याच प्रमाणानं तुम्हाला सत्कर्माचं फळ, सुखरूप फळ प्राप्त होतं तिथं. आणि दुष्कर्म इथं केलेलं तिथंसुद्धा त्याच प्रमाणं, त्याच पटीनं ते दुःख प्राप्त होतं. इथं जी लोक बघा, आपण बघतो बघा, ही जी रोज लोकाच्या ह्या प्राण्याच्या मानावर सुरी देतात, किती क्रूर असतात हे लोक. ते प्राणी, ही बकरे कोंबडे जी कापतात, ते प्राणी जी आहेत ते किती किंकाळतात तरीसुद्धा त्यांना दया येत नाही. मग इथं त्यांना दया येत नाही, तर ह्याच्यापेक्षा 1000 पटीनं तिथं त्यांना दुःख प्राप्त होतं. आणि तिथंही यमराजाला दया येत नाही. यमकिंकर प्राण्यास बांधून आणतात, त्यास ते मुदगुल लोहदंडाने मारतात. मोठमोठ्या लोखंडाच्या
दंडाने त्याला मारतात. आधी काय केलेलं आहे, साखळ दंडानं हातपाय बांधले. भूत प्रेत ज्या वनामध्ये आहेत, वाघ सिंह त्या वनामध्ये नेऊन टाकलं आणि पुन्हा मुदगुल अशा लोहदंडाने मारतात. तेव्हा प्राण्याच्या हाती पायी दृढ बंधन असते, त्यांना मारातून मुळीच उसंत मिळत नाही. एक जणच मारतो असं नाही, एक यमदूत काळदूत मारतो, तो निघून पुढे गेला की दुसरा येऊन मारतो. मग अशा प्रकारे उसंत मिळत नाही, म्हणजे थोडा वेळसुद्धा त्यांना शांतता मिळत नाही, अखंड मार खातात. या प्रकारे दक्षिण मार्गाने अतिपतन महारौरव असून कित्येक आडनावीन मी पाहिले. नाशिकेत सांगू लागलेले आहेत. ह्या मार्गाला अतिपतन हा मार्ग आहे आणि महारौरव असं नरकाचं कुंड ह्याच मार्गात आहे. आणि त्या महारौरव नरककुंडामध्ये सुद्धा अनेक प्राणी मी बघितले. घृणास्पद असं दुर्गंध येणारं ती नरककुंड, त्याच्यामध्ये अनेक प्राणी बघितलेले आहेत मी. आणि अण्णावीन अन्न तिथं खायला देत नाहीत. तिथं अन्न का मिळत नाही, तर इथं अन्नदान केलं नाही. इथं जे करू त्याचं फळ तिथं मिळतं. इथं पैसा होता, सगळं होतं, पण अन्नदान केलं नाही. कमवून ठेवण्यासाठी दमडी करून धन कमविले, सोबत काही नाही, रिकामेच गेले. ही कवडी करून इथं कमवून ठेवण्यासाठी काहीच अन्नदान कधी केलं नाही. ज्याने इथं अन्नदान केलं नाही त्याला तिथं अन्न मिळत नाही. कर्ण एवढे महान होते, कुंतीपुत्र कर्ण, परंतु कर्णाने काय केलेलं होतं, सुवर्ण दान केलं. आयुष्यभर सोनं दान केलं. कानामध्ये जन्मताच कवच कुंडल होतं सोन्याचे, जन्मताच बरोबरच घेऊन आलेले होते. ती सुद्धा कुंडल त्यांनी दान करून टाकले. आयुष्यभर सोनं दान केलं. कर्णाचे दात सोन्याचे होते. मरताना कर्णानं दानशूर होता कर्ण. त्याच्याकडून कोणताही मागायला आलेला भिक्षुक परत तसाच गेला नाही. आणि सोनं दान करीत असल्यामुळं भिक्षुक जे मागायला येतो ते सोनंच मागायला यायचा. जेव्हा हा कर्ण शरपंजरी पडलेला आहे, मृत्यूच्या शय्यावर आहे युद्धामध्ये, तिथंसुद्धा एक व्यक्ती अडचणीत होता आणि तो म्हणू लागला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्याकडं पैसा नाही. मी तुमच्याकडं आशेनं आलेलो होतो, काहीतरी मला मिळेल म्हणून, परंतु तुम्हीच आता मृत्यूशय्येवर पडला आहात. असं म्हणून तो नमस्कार केला आणि परत जाऊ लागला. तेव्हा कर्णानं त्यांना परत बोलवून घेतलं आणि सांगितलं, तिथला दगड आण म्हणले. दगड आणला आणि मरतानी सुद्धा कर्णानं आपला दात सोन्याचा पाडून त्या दगडानं त्याला दिलेला आहे. एवढा कर्ण दानशूर होता. परंतु तिथं पण आलं, एवढं दान केलं. जेव्हा तो स्वर्गामध्ये गेला, तिथं यमपुरीमध्ये स्वर्गामध्ये तिथं गेला, तेव्हा त्याला सोन्याचा पलंग होता. सोन्याचे सगळे भांडे सोन्याचे होते, त्याच्या भोवताली अलंकार होते, पण अन्न नव्हतं. तेव्हा तो कर्ण म्हणू लागला, हे सोन्याचं मला नको, मला भूक लागली, मला अन्न द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, तू अन्नदान कधी दान केलंच नाहीस, तर तुला इथं अन्न कसं मिळेल? त्यासाठी तुला पुन्हा भूमीवर जावं लागेल आणि अन्नदान करावं लागेल तुला. तेव्हा इथं यमपुरीमध्ये तुला अन्न खायला मिळेल. सावध व्हावं आपण सुद्धा, काही ना काही दान आपल्याकडून घडावं. भुकेलेला कोणी मागितलं दारामध्ये येऊन तर कधीच त्याला तसं जाऊ देऊ नये. म्हणून कित्येक अन्नाविना
मी पाहिले अन्न द्या म्हणून ओरडायलेले, पण एक घाससुद्धा अन्नाचा ते यमराज देत नाहीत. तो शिक्षाच देतात, तो जसा आहे तसा. तो धर्मराज आहे. तेही एका सर्व ठिकाणी बहुत नरककुंडे असून तिथं अनेक नरककुंड आहेत. एक नरकुंड नाही तर अनेक नरककुंडे असून ती भयंकर दुःखदायक आहेत. त्यात प्राण्यास घालतात. नरकाची जी कुंड आहेत, इथं ज्याने दुष्कर्म केलं, वाईट कर्म केलं, दुर्गंधीयुक्त कर्म इथं सुद्धा करतात. ही वाईट कर्म म्हणजे दुर्गंधीयुक्त कर्मच आहे बघा. तर हे कर्म जी इथं केलं, व्यभिचार करणं किंवा लोकाची निंदा करणं, लोकांचं चांगलं चलत असताना त्याच्यामध्ये आपलं काही मिक्स करून सांगून त्याच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करणं, अशा प्रकारे जे करतात तर त्याला तिथं तेच शिक्षा मिळते. दुःखदायक आहेत. त्यांना प्राण्यास घालवितात. त्या नरककुंडामध्ये त्या प्राण्याला टाकतात. तेने करून ते कासावीस होतात. नरककुंडात घाणीमधून बघा तुम्ही, आपल्याला जात असताना थोडी दुर्गंधी येऊ लागली तर मन किती दूषित होतं, कधी इथून निघून जाऊ वाटतं. आणि अशा नरककुंडामध्ये घालतात. तेने करून ते कासावीस होतात प्राणी. ते अति पतन पाहून हाय हाय म्हणून रडतात. अतिशय दुःख होतं त्या प्राण्यांना आणि रडतात. त्यास ते आतंक धरून नरककुंडात टाकतात. रडायल्यासुद्धा त्यांना केसाला धरू वरी काढतात आणि मधी बुडवितात. त्या नरककुंडामध्ये तोंड मधी बुडवितात. ह्या तोंडाने कधी नामस्मरण केलं नाहीस, ह्या तोंडाने कधी सत्य बोलला नाहीस, ह्या तोंडाने कधी कुणाविषयी साधू संताची निंदा केलेली असेल तर 5 लोकाची निंदा केलेला खूप प्रखर परिणाम सांगितलेला आहे बघा. 1 माता, 2 पिता, 3 गुरु, 4 संत आणि 5 भगवंत. या 5 ठिकाणावर जर निंदा केली तर त्याचा प्रखर असा परिणाम आहे. कुंभीपाक महाघोर आणि दुःखदायक आहे. त्यास पाहून पापीजन अनेक हाका फोडतात, आक्रंदतात. दुसऱ्याला बुडविताना बघून ज्यांना बुडवायला आणले आणि अजून बुडविलं नाही ते लोक आधीच मोठमोठ्याने हाका फोडतात, रडतात, आक्रंदतात, नका नका मला बुडवू नका म्हणून. कुंभीपाकात गंती करवत नाही असे अनेक प्राणी उकडतात. कुंभीपाकात नुसतं बुडवत नाही त्या घाणीमध्ये, तर त्याच्या खालून जाळ लावलेला असतो आणि ती कुंभीपाक नरक उकळतं प्राणी आणि त्याच्यात उकडून निघाल्यासारखे हे प्राणी निघतात. ते त्यांची दुःख काय सांगावे, नाशिकेत सांगू लागलेलं आहे. त्यांचं दुःख बघवत नाही. काय सांगावं त्यांचं दुःख किती आहे ते शब्दात सांगता येत नाही. ते मी डोळ्याने बघितलं. तिथून पुढे भयंकर मार्ग चालून प्राण्यास दुःख होते. त्याला चलवीत वडीत नेतात. तो मार्गसुद्धा साधा सोपा नाही. त्यांना कृमी कीटक तोडतात. तेथील अटक सांगता येत नाही. आळ्याचे पर्वत आहेत. आळ्या, कृमी, कीटक, वेगवेगळे प्राणी त्याच्यामधून चलवितात आणि त्याच्यामध्ये पाय पडला की ते कृमी कीटक त्यांना त्या पायाला चावतात. अटक सांगता येत नाही, ही शब्दात सांगता येत नाही. त्यांना श्वासोच्छवास घेऊ देत नाहीत. त्यांना श्वाससुद्धा घेऊ देत नाहीत आणि तिथं मरण नाही. इथंसुद्धा बघा तुम्ही, जर आपल्याला भोग आला दुःखाचा कोण्याही जीवाला तर मरावं वाटतं. आता अर्धांगी वाद झाला एखाद्याला, किती त्रास असतो त्याला बघा. त्याला स्वतःला काही करता येत नाही. दुसरे करताना बोलतात,
दुसऱ्यांना त्याचा त्रास होतो. त्याला वाटतं मरून जावा, पण मरण येत नाही. कितीही मरणाची भीक मागितली तरी मरण येत नाही. तसंच तिथं एवढा त्रास देतात हे, पण तिथं मरण नाही. आणि त्रास भोगण्यासाठी तसा ध्येय प्राप्त झालेला आहे तिथं. त्याने करून श्वासोच्छ्वास घेऊ देत नाहीत. त्याने करून फार क्लेश होतात. तेव्हा ते दूत विचारतात की तू धर्म का हेरलास? जेव्हा ते मोठमोठ्यानं रडतात तेव्हा दूत त्याला म्हणतात, तू धर्मानं का वागला नाहीस? आता का बोंबलतोस? आधी जेव्हा तुला धर्मानं वागण्यासाठी सगळी परिस्थिती अनुकूल होती, तिथं तू धर्मानं का वागला नाहीस? आता इथं धर्मही करता येत नाही यमपुरीमध्ये, फक्त भोग भोगायचेत. तिथं आता मला मारू नका, आता मी धर्मानं वागतो, एवढे वेळेस मला माफ करा, असं म्हणता येत नाही. त्यामुळे अति दारुण अशी पत्राचे दीर्घ वन आहे. प्राण्यांना नेऊन दूध ताडण करतात. तिथं काटेचं वन असतं, त्या वनामध्ये नेतात, त्या काट्यावर टाकतात आणि तिथंही ताडण करतात, म्हणजे बोलतात त्याला, का तू तिथं हे कर्म केलंस? मनुष्य जन्म जेव्हा तुला प्राप्त झाला होता तेव्हा तू का सत्कर्म केलं नाहीस? असो ते दुःख सांगवत नसून कृमी कीटकाचे पर्वत आहेत, ते प्राण्यास तडा तोडतात. आपल्या इथं मातीचे दगडाचे पर्वत असतात, परंतु तिथं कसे पर्वत आहेत? चिकूल जसा असतो ना, तसे कृमी कीटक त्या पर्वतावर भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाय जातात. त्या कृमी कीटकाच्या पर्वतामध्ये पाय जातात खोल, चिखलात जसे जातात तसे, आणि पाय गेले की त्या पायाला ते कृमी कीटक तोडतात. अहोरात्र त्यांना उसंत मिळत नसून त्या दारुण वनात फार जाचणी आहे. असा त्रास दिवसभर देतात आणि रात्रभर नाही, असं नाही. रात्री झोपू देतात आणि उठलं की त्रास देतात, असं नाही. दिवस आणि रात्र त्रास देतात. हे जाचणी यमदूत करतात. वनात फार जाचणी आहे, ते मी प्रत्यक्ष पाहिले. मी माझ्या डोळ्यानं ते पाहिलेलं आहे, प्रत्यक्ष बघितलेले समोर. शिवाय त्या नरककूपात जे जीव रात्रंदिवस तळी जातात, वर उसळतात, त्या नरकाच्या कुंडामध्ये टाकलेले जे जीव असतात ते खाली तळाला जातात, तळावरून पुन्हा वर येतात, वरून पुन्हा तळाला जातात. कर्णनासिकापर्यंत ते त्यास पचवतात. कानापर्यंत, नाकापर्यंत ती नरककुंड आलेलं असतं. त्याच्या वरी तोंड ठेवण्याचा प्रयत्न करतात, तोंड फक्त वरी राहावं, शरीर जाऊ जा नरकात म्हणून, परंतु त्याला तोंडसुद्धा वरी ठेवत नाहीत. कृमी कीटक तोडतात, असे दुःख भोगतात. तो मार्ग भयानक, दारुण, अंधकारात धुराने प्राण निर्भुजतात. अंधकाराचा मार्ग असल्यामुळं अंधकार आहे, प्रकाश नाही. आणि असा आळ्या किडे रस्त्याने असून सुद्धा धूर आहे त्या रस्त्याने, धूर पूर्ण भरलेला आहे. धूम्रमार्गाने अद्भुत यातना असून ज्वालाकुलीन अतिसंतप्त तो मार्ग आहे. त्या मार्गावर जाळ लागलेला आहे आणि त्या जाळातूनच पुढे जावं लागतं. ह्या पाप्यांना जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. यमपुरीचा मार्गच तसा आहे. मग पुण्यवंत लोकाला विमानानं नेतात म्हणून वरून जाता येतं, आणि जे मार्गानं जातात त्यांना तो मार्गच तसा आहे. ज्वालाकुलीन जाळ लागलेला आहे रस्त्याने, अंधकार आहे, अतिसंतप्त. आता जाळ लागलेला म्हणल्यावर अति गरम, अतिसंतप्त, भाजल्यासारखं शरीर होतं तिथं, पण मरण येत नाही. तो मार्ग आहे. ते भूतप्रेत मेळे प्राण्यास अति दुःख देतात.
दुसरे भूताचे मेळेही रस्त्याने असतात. ते विनाकारण त्या जाणाऱ्या नवीन जीवाला, पापी जीव जेव्हा नवीन त्या मार्गाने जातो, तेव्हा आधीचे जी भूत असते ते त्यांना त्या मार्गाने त्रास देतात. त्यामुळे अति कठीण मार्ग असून शीतबोधाने प्राणी आक्रंद करतात. शीतबोध, आम्हाला पाणी तरी द्या, एक घोटभर पाणी द्या म्हणून मोठमोठ्याने आक्रोश करतात. पण त्यांना पाणी मिळत नाही. का मिळत नाही? तर इथल्या विहिरी बुजवून टाकल्या, हापशे मोडून टाकले, लोकांनी पाणी पिण्यासाठी पाडून ठेवलेले हापशेसुद्धा तोडून टाकले. ही विकृती इथं जे केलं ते तिथं घोटभर पाण्यासाठी तरसतात. अग्निकुलीन मार्गाने जात असताना पाणी पाणी म्हणून तो जीव ओरडतो, पण यमदूत नाही, पाणी नाही म्हणतात आणि देत नाहीत. शीतबोधाने प्राणी आक्रोश करतात आणि त्यावर यमकिंकर ताडण करतात. त्याला दटवितात, पाणी म्हणायचं नाही, गप्प बस म्हणून ताडण करतात. पुढे विशाळ पर्वत असून त्यावर अनेक लकलकीत शूळ आहेत. तिथून पुढे गेल्यानंतर उंच असा मोठा पर्वत आहे आणि तिथं लकलकीत चमकायलेले असे शूळ आहेत. त्यावर असंख्यात प्राणी दुःखाने तळमळत असून कोणास छेदितात, कोणास अग्नीमध्ये भाजतात. अनेक प्राण्याला तिथं सुळावर दिलेलं आहे. का सुळावर दिलेलं आहे? तर इथं प्राण्याला त्यानं मारलेलं आहे. इथं प्राण्याच्या मानेवर सुरी देताना, त्या प्राण्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करताना ह्याला काहीच वाटलेलं नाही. त्यामुळं तिथं त्या सुळावर देतात. सूळसुद्धा चमकायलेले असतात असं वर्णन आले. शूळ अतिशय चमकदार असतात आणि त्यावर असंख्य प्राण्याला त्या सुळावर दिलेलं आहे आणि दुःखाने त्या सुळावर मरण येत नाही. दुःखाने ओरडायलेले आहेत, तळमळायलेले आहेत. हे बघून हा जो नवीन पापी जीव तिथं गेलेला आहे तो खूप दुःखी होतो. आता ह्याच्यामधली कोणती शिक्षा मला होते की म्हणून तळमळतात, कोणाला छेदितात, कोणाला अग्नीमध्ये भाजतात. ज्यांनी इथं प्राणी अग्नीत भाजून खाल्ले त्यांना तिथं अग्नीत भाजतात, अग्नीमध्ये भाजतात, ध्यास सगट अग्नीत भाजतात. नको नको म्हणलं तरीसुद्धा अग्नीत भाजतात व ते अक्राळ विक्राळ दूत सिंहगर्जना करून त्या ठिकाणी हलकोल्हळ करतात. मोठमोठ्याने रडतात, ओरडतात, हालकल्लोळ करतात, तरीसुद्धा तिथं कुणीच सोडवायला येत नाही. ते पाहवत नाही, ऐकवत नाही. असे असूनही प्राणी सावध होत नाहीत. किती यमाची ही जाचणी आहे, परंतु प्राणी इथं का सावध होत नाहीत? ज्यावेळेस आपल्याला करण्याचा मोका आहे तिथं का करत नाहीत सत्कर्म? म्हणून धर्मरक्षण हे जे करीत नाहीत ते दारुण दुःख भोगतात. ईश्वरानं ज्या धर्मामध्ये, ज्या कुळामध्ये जसा ध्येय दिला तसा त्या धर्माच्या चौकटीत राहिलं तर हे दुःख प्राप्त होत नाहीत. म्हणून लोक धर्मरक्षण का करत नाहीत, धर्माने का वागत नाहीत आणि धर्माने न वागल्यामुळे किती दारुण दुःख भोगतात. यासाठी मानव जन्मामध्ये धर्माधर्म विचार नेहमी जागृत ठेवावा. इथं चालू देहामध्ये ही मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि इथं मात्र सगळं करता येतं, सत्कर्म करता येतं. म्हणून इथं धर्म अधर्म जाणून आपल्या आपल्या धर्मानं वागावं. इथं धर्म ह्याचा अर्थ जात असा नाही.
जातपणा अर्थ होतो तसा वैश्य क्षत्रिय शूद्र ब्राह्मण हे, परंतु धर्म म्हणजे अनेक धर्म सांगितले. आता लग्न झालं तर पत्नीच्या धर्मानं पत्नीनं वागावं, पतीच्या धर्मानं पतीनं वागावं, मुलाच्या धर्मानं आई वडिलाबरोबर मुलानं वागावं, शेजाऱ्याबरोबर शेजाऱ्यानं शेजार धर्मानं वागावं. एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागावं, जनावरासारखं पशुसारखं वागू नये. ही धर्म अनेक धर्म सांगितलेले आहेत. आणि जे शास्त्रानं धर्म म्हणून सांगितले, 6 शास्त्र 18 पुराण आपल्याला दिलेले आहेत, पण आपल्याला ऐकायला कुठं वेळ येते. आणि ऐकलं की आपण धर्मानं वागतो. आपण ऐकत नाही म्हणून आपल्याला धर्म कळत नाही. मार्गच आपल्याला माहीत नसेल तर भरकटतो. म्हणून मार्ग शास्त्र सांगतात आणि धर्म अधर्म प्रत्येक शास्त्रात सांगितलेलं आहे. मग ज्याच्या त्याच्या धर्माच्या चौकटीत तो वागतो, वागावं, म्हणजे तिथं दुःख भोगावं लागणार नाही. जागृत ठेवावं, धर्माधर्म विचार नेहमी जागृत ठेवावा. ज्याने कर्म घोर ते काळपाशी जखडले जातात. ज्याने अघोरी कर्म केले, विनाकारण दुसऱ्याला त्रास दिला, मनुष्याला असो प्राण्याला असो कुणालाही त्रास दिला तरी ते भोगावा लागतो. असे जे घोर कर्म करणारे, जार कर्म आणि घोर कर्म करणारे काळपाशामध्ये जखडले जातात. म्हणजे यमाच्या त्या काळाच्या पाशामध्ये अडकतात. असा दक्षिण द्वाराचा वृत्तांत नासिकेताने ऋषींना सांगितला. अशा प्रकारे 4ही द्वाराचा वृत्तांत नासिकेताने ऋषींना, सर्व ऋषींना सांगितला आहे. याप्रमाणे संसार भय परमाद्भूत आहे. संसार करत असताना सावध राहावं. संसार करत असताना ही अहंता आणि ममता असते आणि ह्याच्यामुळंच आपण पाप करतो. पाप कशामुळं होतं? हा माझा आणि हा परका आपण म्हणतो आणि माझ्यासाठी परक्याचं हिसकाटून घेतो. मग ह्याच्यामुळंच पाप होतं किंवा वासनेमुळंही पाप होतं. परमाद्भूत आहे संसार, हा परम अद्भुत आहे, खूप वेगळा हा अद्भुत आहे. इथं सावधगिरी बाळगावी लागते, परंतु प्राणी त्यास भीत नाही. इथं संसारात कर्म करत असताना प्राण्यानं भीती बाळगावी असं सांगू लागलेले आहेत. कोणतंही कर्म करताना ह्या कर्माची शिक्षा मला मिळणार आहे म्हणून भीती बाळगावी. हा संसार जो आहे ना, हा संसार नाव काय ह्याला पडलं तर पुढे सरकतो. तो थांबलेला नाही. आपल्या आधी आपल्या सासू सासऱ्यांनी केला किंवा आईवडिलांनी केला, आता आपण करत आहोत. आपण मागं सरकलो की पुढचे येतात. मुलं बाळ ते करतात, ते मागं सरकले की त्यांच्या पुढे येतात. हा सरकत चलतो, म्हणून ह्याला संसार असं म्हणतात. आणि हा सरकत चलत असताना अनेक पापं होतात ह्या संसारामध्ये. आणि ह्याला कारण फक्त अहंता आणि ममता. म्हणजे अहंता म्हणजे मी ध्येय आहे आणि ह्या ध्येयाची पूर्तता झाली पाहिजे. दुसऱ्याचं काही वाटोळं झालं तरी हरकत नाही, पण माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. ही जी संसारामध्ये मला मिळालं पाहिजे, चांगला असो वाईट असो काहीही असो, दुसऱ्याला नको, मला मिळालं पाहिजे. आणि मिळवत असताना दुसऱ्याला त्रास व्हायला का किंवा दुसऱ्याचं नुकसान होईल का, काहीच नाही. एक मनुष्य तापू लागला हिवाळ्याच्या दिवसामध्ये, शेकोटी पेटविली आणि तापू लागला. थंडी वाजायली म्हणून 2-3 तापू लागले. त्याच्यातला जाळ विजला म्हणून एक काय करू लागला, जाळ फुकू लागला
आणि फुकता फुकता त्याची दाढीच पेटली. त्याची दाढी पेटली, एकाचा जाळ विजलेला होता, दुसरा जो शेजारी बसलेला होता ना, तो बीडी पेटवून घेऊ लागला त्या दाढीला. तो स्वतः दाढी विजवू लागला. तो म्हणतो, थांब थांब, विजू नको, माझी बीडी पेटवून घेऊ दे. आता सांगा, त्याची दाढी जळाली तरी हरकत नाही, पण ह्याची बीडी पेटली पाहिजे. ही वृत्ती, ही कशामुळे सांगितलं? ह्या वृत्तीसाठी. ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती संसारामध्ये असते. माझा फायदा झाला पाहिजे, त्याच्यासाठी कुणाचं काहीही हो, आणि हीच संसार आहे. आणि ह्याच्या इथंच दोष घडतात. अहंता आणि ममता पकडून बसल्यामुळंच दोष घडतात. हा संसार, ह्याला आपण प्रपंचसुद्धा म्हणतो. आता प्रपंचाचा अर्थ काय? परक्यासाठी केलेली पंचायत. जेव्हा आपण स्वतःसाठी काही करत नाही, आत्मसुख तिथं आत्म्यासाठी, स्वतःसाठी काहीच करत नाही, शास्त्र अध्ययन नाही, ऐकायलासुद्धा आपल्याला वेळ नाही, तेवढासुद्धा वेळ नाही प्रपंचातून. ह्या परक्यासाठी पंचायत जी सुरू केलेली त्याच्यातच अडकलेलो आहेत आपण. आणि परक्यासाठी जी करत बसतो ही ममतेसाठी, ती त्याच्यामध्ये आपला सगळा वेळ जातो आणि आत्महित करायला वेळ राहत नाही. परंतु ही परक्यासाठी करत असतानासुद्धा अनंत अडचणी येतात. म्हणून पंचायत सांगितली ती. किती पंचायत आली हो मला, ही पण करता येईना आणि ती पण करता येईना, असं जे आपण म्हणतो ते प्रपंचामध्ये पंचायतच असते. असाच हा प्रपंच आहे. म्हणून परम अद्भुत आहे, परंतु प्राणी त्यास भीत नाहीत. या क्षणभंगूर संसारासाठी पापाचे आचरण करून दुस्तर भोग भोगतात. याला परिहार मुळीच नाही. असे वाईट वाईट भोग भोगतात आणि ह्याला परिहार नाही, पर्याय नाही. ह्याला आपली आपण साधून घ्यायचं. आता साधून कसं घ्यायचं? तर साधना करून साधून घ्यायचं. म्हणूनच साधना म्हटलेलं आहे. साधना नाव का पडलं? प्रत्येक शब्दाला शास्त्रानं अर्थ सांगितला. साधना नाव का? तर साधून घ्यायचे साधना करून. इथं आलेलो आपण जे आहोत ते, आणि इथंच साधवता येतं, पुन्हा कुठंच नाही. देवादिकाच्या जरी येवणीत गेलो तरीसुद्धा तिथंही साधून घेता येत नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहू देतात. ते पुण्य संपलं की लात मारून हकलून देतात. जसं हॉटेलमध्ये पैसा आहे तोपर्यंत राहू देतात. आपण आधी पैसे भरलेले आहेत हॉटेलमध्ये, रूम केली 3 दिवसाची, तर 4था दिवस तिथं थांबू देत नाहीत. बाहेर सामान फेकून देतात, निघा, तुमचं संपलं आता. तसंच आहे देव लोकामध्ये. पुण्य आपलं आहे तोपर्यंत तिथं थांबता येतं, तिथं दुसरं पुण्य करता येत नाही. भोगभूमीच आहे ती सुद्धा. आणि पाप भोगण्यासाठी मात्र गाढव कुत्रा, खंती ऐसे न करा होणे गाढव कुत्रा. पाप जर केलं तर ही 84 लक्षीचा येवणीचा कोट पुन्हा शिरावर आहे. गाढव कुत्रा बेंडकुळी जी आहे ती ज्याच्या त्याच्या कर्मानुसार भोगावं लागतं. मी एके दिवशी सांगितलं गाढवाचा जन्म कशामुळे होतो, कुत्र्याचा जन्म कशामुळे होतो. प्रत्येकाच्या जन्माला जाण्याचं वेगळं कारण आहे. झाडाखाली बिंडकोळीचा जन्मसुद्धा होतो. ती बिंडकोळी कशी असते बघा, फुलाच्या झाडाखाली राहते, पाणी असतं म्हणून, आणि वरी गुलाबाचे फुलं फुललेले असतात, त्याचा मकरंद भुंगे घेऊन जातात. परंतु ही बिंडकुळी तिथंच असते, तिला त्याचा उपभोग घेता येत नाही. का घेता येत नाही? तर तिनं जेव्हा मनुष्य जन्म होता, मंदिर जवळ होतं, मठ जवळ होता, तर मठात कधी गेलं नाही त्याच जीव. कोणती साधना केली नाही, तिथला सुगंध कधी घेतला नाही, म्हणून आता सुगंध पुन्हा घेता येत नाही. प्रत्येक जी शिक्षा देते ती विनाकारण शिक्षा धर्मराज देत नाही. चित्रगुप्त त्याच्याकडं सगळं लिहिलेलं आहे, त्याच्याकडं प्रत्येक रेकॉर्डिंग आहे, तिथं रेकॉर्डिंग केलेली. ज्यावेळेस यमराज शिक्षा देतो
त्यावेळेस तो जीव म्हणतो नका हो, मी ही केलं नाही पाप. त्यावेळेस त्याला तिथं रेकॉर्डिंग लावून दाखवली जाते, हा तूच आहेस का? कोण आहे हा? हा जो बोलायलेला आहे, हा जो ही कर्म करायलेला आहे तो कोण आहे? केलं नाही म्हणतोस, लबाड बोलतोस. तिथं काहीच खोटं बोलता येत नाही, लबाड बोलता येत नाही. छोट्यातलं छोटं कर्म जरी असलं तरीसुद्धा तिथं आपण रेकॉर्डिंग करताना नुसतं खोकलो मधी तर खोकलेलंच येतं ते. किती बी बरं रेकॉर्डिंग लावा, त्या टायमाला ते खोकलेलंच येतं. तशी तिथं रेकॉर्डिंग आहे सगळ्या कर्माची आपल्या चित्रगुप्तानं केलेली. चित्रगुप्त कोण? म्हणजे आपली सावली आहे चित्रगुप्त. ही आपली सावली बरोबर आहे, तोच चित्रगुप्त आहे, तोच सगळं लिहितो. आपला वेळ झालेला आहे आणि अध्याय पण आपला झाला आज. आता उद्याच्या भागामध्ये आपण 9वा अध्याय बघणार आहोत. या 9व्या अध्यायामध्ये सुद्धा निरनिराळी पातके आणि त्यांचे भोग, म्हणजे कोणतं पाप इथं केल्यानंतर यमराजाच्या घरी आपल्याला कोणतं बक्षीस मिळतं, काय मिळतं, इथं जे करू ते तिथं मिळतं. हे उद्याच्या भागात आपल्याला बघायचे. आपला आजचा वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे हा वाणीतून योग्य शब्द बाहेर पडले असतील ती सद्गुरू माऊलीचा प्रसाद आहे. जे अयोग्य शब्द बाहेर पडतात, कारण चुकीचा पुतळा आहे हा ध्येय, म्हणून जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.